आता माझ्या वैयक्तिक आयुष्यात ज्याच्यामध्ये मी एक वादी होतो असा खालापूर कोर्टातील रेग्युलर दिवाणी मुकद्दमा 54/1985 ची चित्तरकथा तुम्हाला सांगतो। माझ्या वकिलीच्या ऑफिसमध्ये भिंतीवर देवाचे चित्र, ओंकार, श्रीयंत्र प्रतिमा वगैरे लावण्याऐवजी मोठ्या मनोभावे काही जर लावायचे ठरले तर मी 54/1985 असे ठळकपणे लिहिलेली फ्रेम लावा असे म्हणेन। माझ्या आजवरच्या आयुष्यात वैयक्तिक कारणासाठी करावी लागलेली ही एकमेव कोर्ट केस। त्याचे असे झाले, आमची एक मोठी वडिलार्जित शेत किंवा जंगल जमीन मिळकत होती। ती आम्ही श्री शशिकांत पटवर्धन वगैरे यांना विकत दिली। सरकार दरबारी ती खरेदीदार यांच्या नावेवर करताना जुन्या फेरफार नोंदींच्या हवाल्याने एक नवाच कायदेशीर पेच निर्माण केला गेला। हितशत्रूंनी ही मिळकत आमच्या कुटुंबाच्या मालकीची नाहीच, खरे मालकी हक्कदार आमच्या कुटुंबातील अन्य शाखेतील व्यक्तीच आहेत असा दावा निर्माण केला आणि अशा दावेदारांची नावेही 7-12 कोष्टकात लावून घेतली। हे सर्व आमच्यासाठी अगदी अनपेक्षित असेच होते। माझे वडील, काका, माझा चुलत भाऊ शरद हे नुसतेच हबकले नाहीत तर हवालदिल झाले होते। पुढे पुढे तर घायकुतीला येऊन काहीतरी देवाणघेवाणीच्या मार्गाने हितशत्रूबरोबर समेट करावा अशाही मनस्थितीत ते आलेले होते। हा दावा लागला तेव्हा मी बँक ऑफ बरोडाच्या पनवेल शाखेत नोकरीला होतो। माझे जे काही तुटपुंजे ज्ञान होते त्यानुसार मी माझे काका आणि बाबा यांच्याबरोबर चर्चा करून जुन्या वाटणीपत्र, मृत्यूपत्र वगैरे कागदपत्रांच्या नकला वाचल्या। हे सर्व झाल्यावर माझे असे ठाम मत झाले की नक्कीच ही जमीन आमच्या शाखेच्याच मालकीची आहे, मात्र वाटपाने अशी नोंद होण्याऐवजी वारसाने अशी हक्क नोंद झाल्यामुळे हितशत्रूंना वाद निर्माण करायला संधी मिळालेली होती। माझ्या काकांना जुन्या वाटपांबद्दल काही गोष्टी अस्पष्टपणे आठवत होत्या। आमची शाखा आणि माझ्या वडिलांचे काका चिंतामण यांच्या दरम्यान लवादामार्फत काही वाटप झाले आणि मिळकती आमच्या हिश्श्याला आल्या। तो वाटपाचा दावा ठाणे कोर्टात चालला। त्यात आमच्यातर्फे कोणी वामनराव ओक नावाचे वकील होते वगैरे हकीकत माझ्या काकांनी सांगितली, मात्र दाव्याचा नंबर व पुढे काय झाले हे त्यांना माहीत नव्हते। या वाटपाचाच हवाला देऊन माझे चुलत आजोबा चिंतामण यांनी त्यांच्या वाटणीस आलेली सर्व मिळकत ही सुद्धा मृत्यूपत्र करून माझे काका ओंकार आणि त्र्यंबक आणि माझे वडील महादेव या तिघांनाच देऊन टाकली होती। बहुधा या लवाद वाटपाच्या दाव्याचा निकाल होण्यापूर्वीच माझे हे आजोबा निवर्तले। त्यांच्या नावे असलेल्या सर्व मिळकती, ज्यामध्ये आमच्या शाखेच्या वाटणीस आलेल्या या मिळकतींचाही समावेश होता, त्या चिंतामणराव यांचे वारस म्हणून आमच्या शाखेच्या भावांकडे 1935च्या सुमारास आल्या। वाटपाने अशी योग्य नोंद होण्याचे राहून गेले आणि हितशत्रूंना खोटा दावा उभा करायला संधी मिळाली। 1935 पासून आमच्या नावे असलेल्या अशा मिळकतींवर आमचाच मालकी हक्क खरा कसा आहे हे सिद्ध करायची वेळ 1985 साली म्हणजे तब्बल 50 वर्षांनी आमच्यावर आली होती। आम्ही ज्यांना जमीन विकत दिलेली होती त्यांचे वकील होते अलिबागचे श्री पी.के. तथा नाना लिमये। मी माझ्या सर्व नोट्स आणि महसुली अधिकारी यांच्याकडे नव्याने घालण्यात आलेल्या नोंदीच्या बाबतीत घ्यायच्या हरकतीचा मसुदा घेऊन खरेदीदार श्री शशिकांत पटवर्धन यांच्याबरोबर नानांकडे गेलो। सर्व हकीकत आणि पूर्वपीठिका समजावून घेतल्यावर नाना माझ्या एकंदरीत अभ्यासावर समाधानी दिसले। मग काहीतरी कारण काढून शशिकांत यांना नानांनी घरात वर काही कामासाठी पाठवले। नाना म्हणाले, अशोक, हे झोंबट इतक्या लगोलग संपणार नाही। मी शशीला आत्तापासूनच घाबरवून सोडू इच्छित नाही। हे गारुड ज्याने निर्माण केले आहे तो एक माहीर कोर्टबर्ड आहे आणि तुझी गाठ त्याच्याशी आहे हे लक्षात ठेव। तुला सांगू, या दाव्यात इतकी काही वळसे येतील, गुंतागुंत निर्माण होईल, ती सोडवता इतका वेळ फुकट जाईल की हा दावा संपेपर्यंत लोक तुला निष्णात वकील म्हणून ओळखायला लागलेले असतील। मी निष्णात वगैरे झालो की नाही मला ठाऊक नाही, पण कायदेशीर प्रक्रियेतील बरेचसे ताणेबाणे समजले, डोळसपणा आला। माझे काका, बाबा आणि चुलत भाऊ यांच्या मनस्थितीबद्दल सांगता येणार नाही। मला मात्र वकिली व्यवसायात या दाव्यात आलेल्या अनुभवांचा आणि शिक्षणाचा खूप फायदा झाला। या मिळकतीवर असा खोटा दावा सांगणाऱ्यांचा मी मनापासून आभारी आहे।
या रेदिमू 54/1985 या दाव्याच्या निमित्ताने मला आलेला एक दैवी अनुभव सांगतो. वर वर्णन केलेला ठाणे येथील लवाद वाटपाच्या दाव्याचा नंबर आणि त्यात दाखल कागदपत्रांचा शोध ही सुद्धा एक रोमहर्षक कथा आहे. या दाव्याची माहिती मिळते का ते पाहण्यासाठी मी ठाण्याला जाऊन ओक वकिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. वामनराव हयात नव्हते, पण वकिली करीत असलेल्या त्यांच्या मुलाच्या ऑफिसपर्यंत मी पोहोचलो. मी त्यांना विचारले, वामनरावांच्या काळातील काही रेकॉर्ड उपलब्ध आहे का? ते म्हणाले, अहो, वडिलांच्या नंतर आमचे ऑफिस तिसऱ्यांदा स्थलांतरित झालेले आहे. दरवेळेस जुने अनावश्यक कालबाह्य रेकॉर्ड आम्ही नष्ट केलेले आहे. त्यामुळे तुम्ही मागता ती इतकी जुनी माहिती आता मिळणे अशक्य आहे. मी जरा नाउमेद होऊन माझा चुलत भाऊ शरद याच्या घरी डोंबिवलीला गेलो. गप्पांच्या ओघात मी त्याला विचारले की त्याच्याकडे दादांचे, त्याच्या वडिलांचे म्हणजे माझ्या ओंकार काकांचे काही कागदपत्र आहेत का? तो म्हणाला, आम्ही खोपोलीहून डोंबिवलीला आलो तेव्हाच बरेचसे कागद नष्ट केले आहेत किंवा गहाळ झालेले आहेत. इतक्यात तो उठला, म्हणाला, माळ्यावर एक जुनी ट्रंक आहे, पाहूया त्यात काही आहे का? ट्रंकेतल्या कागदपत्रात मला चक्क वामनराव ओक वकील यांच्या हातचा लिहिलेला कागद मिळाला. ते होते आमच्याच या दाव्यातील साक्षीदाराच्या सरतपासणीचे टिपण. झाले. दाव्याचा नंबर तर मिळाला, 36/1936. मी उलट पावली ठाणे कोर्टातील रेकॉर्ड रूम पर्यंत पोहोचलो. तिथले एक क्लार्क होते. त्यांना मी विचारले, 1936चा 36 नंबर इतक्या जुन्या दाव्याचे कागद किंवा मोस्तर रेकॉर्ड रूम मध्ये असेल का? क्लार्क म्हणाले, शक्यता कमी आहे, पण 8-10 दिवसांनी परत या, तोपर्यंत काही मिळते का ते पाहतो. मोठ्या आशेने मी 8-10 दिवसांनी परत ठाणे कोर्टात गेलो. क्लार्क भेटले. ते म्हणाले, पाटणकर साहेब, 1936च्या सगळ्या दाव्यांचे कागद आहेत, पण 36/1936चा एकही कागद उपलब्ध नाही. माझ्या मनात पाल चुकचुकली. आमच्या हितशत्रूची तर ही करामत नसेल ना? माझा पडलेला चेहरा पाहून क्लार्क मला धीर देऊ लागले. अहो, असे कागद सहज नाहीसे होत नाहीत. कदाचित मोस्तर लावताना हा दावा दुसऱ्या कुठल्या तरी वर्षाच्या शिडीतही गेलेला असेल, पण इतक्या शिड्या शोधणार कशा? झाले. शेवटची काडी ही बुडाली असे म्हणून मी परतलो. ही गोष्ट 1985 मधली. तेव्हा मी बँकेच्या नोकरीत पनवेलला होतो. 1986च्या ऑक्टोबर महिन्यापासून मी नोकरी सोडून खोपोलीला वकिली सुरू केली होती. एके दिवशी अचानक बँकेतील माझा एक शिपाई मित्र एक पोस्ट कार्ड घेऊन आला. तो म्हणाला, साहेब, तुमच्या नावाने हे पत्र बँकेत आले होते. आम्हाला ते महत्वाचे वाटले म्हणून घेऊन आलो आहे. पत्र त्याच सज्जन रेकॉर्ड रूम क्लार्क यांचे होते. साहेब, तुमच्या दाव्याचे 36/1936चे कागद मिळालेले आहेत, येऊन भेटावे. मी फक्त शिपायाला मिठी मारायचाच बाकी होतो. मी ठाण्याला गेलो. मला देवासारखे भेटलेल्या त्या क्लार्क महोदय यांच्या टेबलापाशी गेलो. त्यांनी मला दाव्याचे सर्व कागद दाखवले. मला हवे असलेले लवाद निवाड्याने झालेले मूळ वाटणीपत्र मिळाले. तर यातला दैवी भाग असा की बहुतेक 1987-88च्या पावसाळ्यात असेल, ठाण्याला प्रचंड पाऊस झाला होता. त्यात ठाणे कोर्टातील रेकॉर्ड रूमची भिंत कोसळली. भिजून खराब अगर नष्ट होऊ नये म्हणून घाईघाईने सर्व रेकॉर्ड एका गोडाऊन मध्ये हलवण्यात आले आणि नंतर ते पुन्हा वर्षवार नीट लावून घेण्यात आले. त्या प्रक्रियेत गहाळ झालेला 36/1936 आणि त्याचे मोस्तर अवतीर्ण झाले, योग्य ठिकाणी प्रस्थापित झाले. माझ्या नशिबाने तेच क्लार्क त्या कामगिरीवर राहिलेले होते. मी त्यांना विचारले, पण इतक्या महिन्यानंतर तुम्हाला माझे काम, माझे नाव आणि पत्ता कसा काय लक्षात राहिला? ते म्हणाले, साहेब, तुमचा घायकुतीला आलेला चेहरा आजही माझ्या डोळ्यांसमोर स्पष्ट आहे. तेव्हाच ठरवले होते की शक्य असेल तर काही झाले तर या माणसाचे काम करायचेच. दाव्याचा नंबर तर सहज लक्षात राहण्यासारखा होता. तुमचे नाव विसरलो, पण दाव्यातील पक्षकारांच्या माहितीमुळे तुमचे आडनाव लक्षात आले. तुम्ही पनवेलला बँक ऑफ बरोडात कामाला आहात हे मात्र माझ्या लक्षात कसे राहिले ठाऊक नाही. दावा मिळताच पोस्टात कार्ड टाकले बँकेच्या पत्त्यावर. तो पाऊस हा दैवी प्रकोप होता की माझ्यासाठी दैवी कृपा हे आता तुम्हीच ठरवा. हे कागद मिळाल्यावर माझ्या मनाची पुन्हा एकदा आणि पूर्ण खात्री झाली की आम्ही कोणाचीही मिळकत बळकावलेली नव्हती. मग मात्र मी त्या दाव्यात आणखी हुरूपाने आणि हिरिरीने भाग घेतला.
या दाव्याने मला शिक्षित तर केलेच, पण व्यावसायिक लाभही मिळवून दिले. दाव्यातील एक प्रतिवादी मयत झाल्यावर आम्ही त्याचे वारस रेकॉर्डवर आणले नाहीत, म्हणून विरुद्ध बाजूकडून दावा बंद होण्यास पात्र आहे असा अर्ज पुढे आला. 3-4 तारखांना लिमये वकील अलिबागहून येऊ शकले नाहीत. त्यामुळे या तारखेला कोर्ट आग्रही होते. एकतर या अर्जावर तुमचा युक्तिवाद आजच करा, नाहीतर मी फक्त दुसऱ्या बाजूचे म्हणणे ऐकून अर्जावर निकाल देईन. मी कोर्टाला दुपारपर्यंत हे काम मागे ठेवण्याची विनंती केली. समोरून खोपोलीतील 2, पनवेल येथील 1 आणि अलिबाग येथील 1 असे प्रथितयश वकील युक्तिवाद करण्यासाठी आलेले होते. मी आणि शशिकांत पटवर्धन कोर्टाबाहेर गेलो. त्यांनी मला सांगितले, लिमये वकील काही आज येऊ शकणार नाहीत. आता कोर्टात आज काय होईल? मी म्हटले की युक्तिवाद केला नाही तर निकाल विरुद्ध पक्षाच्या बाजूने आणायचेच होईल. पटवर्धनांनी विचारले, तू करू शकतोस आर्ग्युमेंट? मी सांगितले, हो करू शकतो, पण या दाव्यात तुमचा स्टेक मोठा आहे, तुम्ही निर्णय घ्या. ते म्हणाले, युक्तिवाद केला नाही तर विरुद्ध निर्णय होणारच आहे, मग युक्तिवाद करून तो विरुद्ध जायचा तर जाऊ दे. मला त्या अर्जाचा बारकावा नीट माहीत होता. दुपारी मी कोर्टासमोर उभा राहिलो. कोर्ट अंगावर आले. वकील अलिबागहून आलेले नाहीत वगैरे कारणे सांगू नका. मी सांगितलं, नाही सांगणार, मीच आज युक्तिवाद करणार आहे. हे ऐकून समोरचे वकील बहुधा आणखीनच सुखावले असावेत. अर्जदारांचा युक्तिवाद होईपर्यंत एव्हाना बहुधा संध्याकाळचे 4:30 वाजून गेले होते. कोर्टाने मला विचारले, किती वेळ लागेल तुमच्या युक्तिवादाला? मी सांगितले, फक्त 20 ते 30 मिनिटे. इथेही दैव माझ्या बाजूने होते. तो मयत प्रतिवादी अविवाहित होता आणि दाव्यात सामील इतर प्रतिवादी हेच त्याचे वारस होते. माझा युक्तिवाद पूर्ण झाल्यावरही मी तसाच उभा राहिलो. कोर्टाने विचारले, आणखी काय? मी म्हटले, यावर निर्णय देण्यासाठी आपण कोणती तारीख देता ते ऐकण्यासाठी उभा आहे. कोर्ट हसले, तारीख नाही, आजच निकाल देतो. विरुद्ध बाजूचा अर्ज फेटाळण्यात आलेला आहे. या माझ्या कामगिरीवर शशिकांत पटवर्धन हे बेहद्द खुश झाले. आमची मैत्री आणखीन दृढ झाली आणि व्यावसायिक वकील म्हणून माझ्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनही बदलला असावा. आज तागायत त्यांचे माझे मैत्रीचे आणि वकील पक्षकार हे नाते कायम टिकून आहे. त्या दिवशी ते कोर्टातून माझ्या अगोदर खोपोलीला माझ्या घरी गेले. माझी पत्नी अंजलीला ते म्हणाले, आज तू कोर्टात यायला हवे होतेस अशोकचे आर्ग्युमेंट ऐकायला. आता आमची मोठी चिंता दूर झाली आहे. या दाव्यात काही कारणाने नाना लिमये येऊ शकले नाहीत, तरी अशोक हा दावा तितक्याच धडाडीने चालवेल हे नक्की. अर्थात ते जरा जास्त स्तुती करत होते, पण स्तुती कोणाला नको असते. पनवेलहून खास युक्तिवादासाठी आलेले वकील महोदय पुढे माझे खूप चाहते झाले. पनवेलला कोर्टात मी गेलो आणि त्यांची भेट झाली की ते मला चहाला घेऊन जात असत. इतर वकिलांना माझी ओळख करून देत असत आणि पुढे सांगत, या बहादराने आम्हा 5-5 वकिलांची एकट्याने जोरदार लढत दिलेली आहे. ती थोडी अतिशयोक्ती होती, पण सुखावणारी होती. या दाव्यातील जमिनीमध्ये एका धनदांडग्या बिल्डरला स्वारस्य होते. एकदा तारखेच्या दिवशी कोर्टासमोरील झाडाखालील त्यांची मोठी मोटार गाडी उभी होती. तिथे त्यांनी मला आणि माझा भाऊ माझ्या दादाला बोलावले. ते म्हणाले, दावा तुमच्या विरुद्ध जाईल, फार सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ आम्ही. तुमची जमीन तर जाईलच, शिवाय पटवर्धन पैसे परत मागतील ते निराळे. पाटणकर कशाला दावा लावून धरता, तडजोड करून टाका. दादाचा राग खूप अनावर झाला होता. मी दादाला म्हणालो, तू काही बोलू नकोस, फक्त ऐक. मग मी त्यांना म्हणालो, शेठ, तुम्ही अजून आम्हाला ओळखलेले नाहीत. आम्ही हजारो एकर जमीन कुळ कायद्यात गमावली, त्यात ही आणखीन 50 एकर गेली असे समजू, आणि पटवर्धन यांचे पैसे म्हणाल तर तेवढे घरदार सांभाळून आहोत आम्ही. पुन्हा कधी त्यांनी दाव्याचा आणि जमिनीचा विषय माझ्याकडे काढला नाही. आमच्या या इझी बज चॅनलला आपण भेट दिलीत, आमचा व्हिडिओ पाहिलात, याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपला खूप आभारी आहे. तुम्हाला यातले व्हिडिओ आवडले तर आवर्जून लाईक करायला विसरू नका. तुमचं प्रोत्साहन हीच आमची ताकद आहे. तुमच्या संपर्कातील व्यक्तींना आणि ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका. आणि मुख्य म्हणजे आमचं चॅनेल सबस्क्राईब करा अशी विनंती आहे. पुन्हा एकदा धन्यवाद, आभार.